बंदिवासामध्ये होत्या. सगळे असणारे त्याचे कुलप वगैरे काढले आणि सगळ्या कन्याला असं बाहेर काढलं कारागृहाच्या. आणि देवानं सांगितलं, तुम्हाला बंदिवासामध्ये टाकलं होतं भौमासुरानं नरकासुरानं, काय करा, तुम्ही घराकडे आपापल्या परत निघून जा. त्या 16,100 कन्यांनी सांगितलं, देवा आता इथून जरी आम्ही घराकडे परत गेलो का नाही, आमच्यासोबत कोणी सुद्धा लग्न करणार नाही. का? आम्ही बंदिवासामध्ये होतो म्हणून आमच्यासोबत कोणी विवाह करणार नाही. मग देवानं सांगितलं, आता काय नेमकं? सांगितलं, देवा आम्हाला सगळ्या जगतामध्ये मान मिळावा, आमची एक इच्छा आहे, तुम्हीच आमच्यासोबत लग्न करा. विचार करा, ज्या कृष्णाचे पहिले 8 लग्न झालेले आहेत, त्या 16,100 कन्यांनी सांगितलं, देवा आमच्यासोबत तुम्ही लग्न करा. देवानं सांगितलं, तथास्तु. परत सगळे द्वारका नगरीला असणारे त्या सगळ्या कन्या रथामध्ये बसवल्या, नेल्या. लग्न लावत असताना कसे लग्न लावले आहे का? जसं एखाद्या मुलाचं लग्न जर करायचं म्हटलं तर अगोदर घरदार वगैरे सगळं बांधावं लागतं, तसं देवानं निर्णय घेतला, ह्यांच्यासोबत जर लग्न करायचे म्हटलं, जर संसार करायचा म्हटलं तर घर पाहिजे ना अगोदर. एका इंजिनियरला बोलवलं, त्याचं नाव आहे विश्वकर्मा. त्या विश्वकर्म्याला सांगितलं 16,108 असे घर बांधायचे, आणि ते सुद्धा घर सगळे सारखेच बांधकाम करायचे बरं का, नाही तर उद्याच्याला मला भाकर सुद्धा खायला भेटणार नाही. कशा करता? हे सवतीचे भांडणं असतात. मग कुणाचं घर चांगलं बांधशील, कुणाचं कसं बांधशील तसं करू नको बरं का बाबा. सगळ्याचा प्लॅन बरोबर काढ. जागा तेवढीच असावी, घर तेवढंच असावं, तुळशी वृंदावन तसंच असावं, देवघर मधलं तसंच असावं, किचन रूम तशीच असावी, सगळं तंतोतंत. प्रत्येक घरामध्ये फरशी सुद्धा तीच, कलर सुद्धा तेच, भांडे सुद्धा तेच. थोडा जरी बदल झाला तरी भांडणं वाढणार बघ. त्या विश्वकर्म्यानं 16,108 घरं बांधले, आणि देवानी पुन्हा 16,100 एकदाच असणारे प्रत्येक महलामध्ये जाऊन असणारा विवाह झाला. अशा स्वरूपामध्ये देवाचे 16,100 असणारे लग्न लागले. शुभमंगल. जरा मोठ्यानं म्हणा की जरा, शुभमंगल. असं गृहीत धरा की देवाचे लग्न सगळे लागले बरं का. आता एक प्रमाण सांगतो, 16,108 लग्न होऊन सुद्धा भोग भोगोनी ब्रह्मचारी. कशामुळे माहिती का? देवाच्या मनावर 16,108 लग्न झाले. माझा फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, देवाच्या मनावर किती लग्न झालेले आहेत एवढ्यापैकी? एक पण नाही बरं का. देवाचे लग्न 16,108 जरी झाले असतील तर देवाच्या मनावरचा एक सुद्धा विवाह नाही. जेवढ्या स्त्रिया आहेत का नाही, त्यांच्या मनामध्ये इच्छा होते की कृष्णासोबत आपलं लग्न व्हावं, म्हणून त्याचा अर्थ असा होतो, भोग भोगोनी ब्रह्मचारी. अशा स्वरूपामध्ये देवाचे असणारे 16,108 असणारे विवाह झाले. पुढं देवर्षी नारद असतील, यांनी असणारा गृहस्थाश्रम पाहिला. जरासंधाचा असणारा, मृत्यूचा असणारा भाग सांगितलेला आहे. भीमाचा आणि जरासंधाचं 27 दिवसापर्यंत युद्ध चाललं. शेवटी जरासंधाच्या बरोबर युद्ध खेळत असताना भीमानं सांगितलं, देवा मी जिंकू शकत नाही बरं का. देवानं काय केलं, भीमाच्या संपूर्ण अंगावरून असा हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर जेवढी शक्ती क्षीण झालेली होती तेवढी शक्ती परत आली. सांगितलं, भीमा जर तुला जरासंधाला मारायचं असेल तर एक काम करायचं, अशी गवताची काडी हातामध्ये घेतली. सांगितलं, उजव्या हातातली डाव्या साईडला टाकायची आणि डाव्या हातातली उजव्या साईडला टाकायची. काय केलं भीमानं, एक पाय खाली दिला आणि दुसऱ्या पायानं असता त्याचा दुसरा पाय उचलला. त्याचे 2 भाग केले, उजव्या हातातला भाग डाव्या साईडला आणि डाव्या हातातला भाग उजव्या साईडला. जरासंधाचा असणारा अंत झाला. पुढं वर्णन केलेलं आहे ते म्हणजे शिशुपालाच्या बाबतीमध्ये. शिशुपालाचा अंत देवानं कसा केला. राजसूय म्हणायचा यज्ञ, आणि त्या यज्ञाच्या ठिकाणी आग्रपूजा करायची होती. कृष्णाला समोर सहदेवानं सांगितलं, आम्हाला कृष्णाची पूजा करायची आहे. त्यावेळेला शिशुपालाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये शिशुपाल बोलू लागला, अरे या ठिकाणी माझा जो असणारा जो भाग आहे ना विवाहाच्या बाबतीमध्ये, माझं लग्न खरं तर रुक्मिणीच्या स्वरूपामध्ये होणार होतं, पण माझ्या पत्नीला तू पळवून घेऊन गेलास. दोघांचं असणारं बोलण्याच्या बाबतीमध्ये झालं. अनेक राजे महाराजे लोक शिशुपालाकडून उठले, काही देवाकडून उठले. युद्ध होणार,
देवानं सांगितलं थोडंसं थांबा, कोणी सुद्धा मध्ये पडू नका, बोलू नका. शिशुपालानं शिव्या देण्याकरता सुरुवात केल्या. एक आणि दोन नाही, एक शिवी दिली त्याच्या पुढं. आणि देवानं काय करायचं, एक शिवी दिली शिवी मोजायची. त्याचं कारण एक आहे, शिशुपाल असणारा जो मुलगा आहे का नाही, श्रीकृष्ण भगवंताचा सख्या आत्याचा मुलगा आहे, सख्या आत्याचा बरं का. शिशुपालाचा जन्म झाल्याच्या नंतर त्याला 4 हात आणि 3 डोळे होते. इथे 1 डोळा, हे 2 डोळे आणि 4 हात. त्या आत्याचं मत असं होतं की याला उचलायचं आणि कुठंतरी बाहेर असताना येऊन टाकून द्यायचं, असं लेकरू सांभाळायचं नाही. आकाशवाणी झाली, अशा लेकराला टाकून देऊ नको. आपल्या घरी कुणी जरी आलं का नाही तर त्या लेकराला उचलायचं आणि त्याच्या मांडीवर द्यायचं. ज्याच्या मांडीवर दिल्याच्या नंतर याचा 1 डोळा आणि 2 हात गळून पडतील, त्याच्या हातानं तुझा मुलगा मरण पावेल. आईचं किती प्रेम असतं विचार करा. अनेक लोक घरी बघण्याकरता आले त्या लेकराला, हे न उचलायचं आणि मांडीवर द्यायचं, उचलायचं मांडीवर द्यायचं. एक दिवस कृष्णच घरी आला आत्याच्या. कृष्णाला सांगितलं, कृष्णा मला जरा काम आहे, तू मांडी घालून बस, या शिशुपालाला उचलते आणि तुझ्या मांडीवर देते. आत्यानं सांगितलं, कृष्णाला मांडी घातली आणि शिशुपालाला उचलून मांडीवर दिल्या बरोबर त्याचा 1 डोळा नष्ट झाला आणि 2 असणारे हात सुद्धा नष्ट झाले. तेवढी आत्या कृष्णाच्या पाया पडू लागली. कशा करता, माझ्या लेकराचं मरण जर कुणाच्या हातानं असेल तर कृष्णाच्याच हातानं आहे. आईचं किती प्रेम आहे बघा. त्यावेळेला आत्या पाया पडू लागली कृष्णाच्या आणि कृष्णाला सांगते, कृष्णा माझ्या लेकराला मारू नको बरं का, तो माझ्या लेकराला मारू नको. कृष्णानं सांगितलं, आत्या रडू नको, तुझ्या लेकराला मारीत नाही मी, तुला आज वचन देतो. तसं नाही रे, मला वचन दे. आत्या मारीत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, याच्या काही चुका मी माफ करील. कृष्णानं सांगितलं, काही चुका मी माफ करील. आत्या म्हणते, किती चुका माफ करणार? 1-2-4 चुका माफ करणार. तसं नको बरं का करू, माझ्या लेकरानं 100 जरी चुका केल्या तरी माफ करायचं. कृष्णानं सांगितलं, तथास्तु. पण आत्या लक्षात ठेव, 100च्या पुढं 1 जरी चूक केली का नाही ना, याला मात्र पुन्हा जिवंत ठेवणार नाही. त्या आईला असं वाटलं, माझं लेकरू चुका करून किती करील? 2 करील, 4 करील, 10 करील, 15 करील, 100 कसे गुन्हे करील? आता काही पाहुणे असतात, व्याजानं पैसे घेऊन जातात पाहुण्याकडूनच, परत एकदा आणून देत नाहीत. पुढल्या वेळेस घेऊन जातात, परत आणून देतात. 1-2 वेळेस चुका होतात, पण 100 कशा चुका होत्या? होणार नाहीत ना. आईचं मत असं आहे, 100 लेकरू माझं चुका करायचं नाही. तथास्तु वरदान दिलं. आणि आता तीच चूक शिशुपाल इथं करू लागला. एक शिव्या द्यायच्या त्याला. आणि कृष्ण शांत होता बरं का, एक सुद्धा वापस शब्द बोलत नव्हता. कशा करता? आत्याला वचन दिलं होतं, जोपर्यंत याचे 100 गुन्हे होणार नाहीत तोपर्यंत त्याला मारणार नाही. शिवी दिली की यानं मोजायची, 1, 2, असं मोठ्यानं मोजत नव्हतं बरं का, ते मनातली मनात मोजणं ते चालू होतं. 3, त्यांना आणखी शिवी द्यायची. अरे तू गप्प का आहेस, मी सारखं बोलतो, बोल ना. परत शिवी द्यायची. 5, कृष्णानं मोजायचं. 7, 10, 50, 70, 80, 90, 95, 99. शेवटची शिवी त्यांना देण्याकरता सुरुवात केली. 100. संपलं म्हणला देवा, आता जेवढं वचन दिलं होतं ना संपलं. शिशुपालाला एकच सांगितलं, आता जर तुला वाचायचं असेल याच्या पुढे 1 सुद्धा शिवी देऊ नको, आता तुझा अंत जवळ आलेला आहे. असं बोलल्याच्या नंतर तर त्याला भरपूर राग आला. इतका राग आला की रागाच्या भरामध्ये त्यानं शेवटची 1 शिवी दिली. ती शिवी अशी आहे, ऐका. कृष्णा, 100 शिव्या देऊ इस्तोर, 100 अपराध करू इस्तोर तू शांत बसलास. खरं सांगू, अरे तुझ्यासारखा बिनलाजा माणूस मी कुणी बघितला नाही. माझं लग्न रुक्मिणीच्या सोबत ठरलं होतं आणि मला हळद लागलेली, उद्याच्याला लग्न होणार. माझ्या पत्नीला तू घेऊन गेलास, पण तिचा मी मनानं स्वीकार केला होता. जरी आमचं लग्न झालं नाही ना, पण माझे स्वप्न मात्र फार मोठे होते. रुक्मिणीचं नाव घेतल्याच्या नंतर तळपायाची मुंगी मस्तकाला गेली त्याची. त्याचं कारण एक आहे बरं का, एखाद्या माणसाला आईवर शिवी देऊन बघा, त्याला राग येणार नाही. बापावर शिवी देऊन बघा, राग येणार नाही. पण पत्नीवर शिवी देऊन बघा बरं, त्याचं डोकंच हालतं का नाही, नुसतं बघा नुसतं. आणि कृष्णाला राग जर कशामुळे आला असेल, रुक्मिणीचं नाव काढल्याबरोबर तर लगेच राग आला. आणि रागाच्या भरामध्ये असं बोट वरी केल्याच्या नंतर सुदर्शन चक्र हातामध्ये तळपू लागलं.
सुदर्शन तरपू लागलं त्यावेळेस सुदर्शनला आज्ञा दिली, सुदर्शना चल निघ. सुदर्शन चक्र निघालं आणि निघाल्याच्या नंतर डायरेक्ट असणार त्याचा शिरच्छेद झाला. त्याच्या शरीरामधून ज्योत निघाली शिशुपालाच्या, आणि ज्योत निघाल्याच्या नंतर कृष्णाच्या शरीरामध्ये निघून गेली. त्याचं कारण सांगू, एवढी विरोधी भक्ती केली, 100 शिव्या दिल्या. शिव्या दिल्याच्या नंतर सुद्धा त्याला गती कोणती भेटली? कृष्णाचीच. म्हणून एक माझी विनंती आहे, शिव्या जरी द्यायच्या असल्या का नाही, शिव्या जरी द्यायच्या असल्या तर कृष्णाला शिव्या द्या. शिव्या जरी द्यायच्या असल्या तर देवाला शिव्या द्या, पण नाव घेऊन द्या तरी आपलं असणारं कल्याणच आहे. शिशुपाले शिव्या दिल्या सभे आत, त्याहुनी काय पतित झालो. त्यानं शिव्या दिल्या. आता सुद्धा बाया का नाही शेळ्यावर घालून, मांजरीवर घालून, कुत्र्यावर घालून शिव्या देतात बरं का. सकाळी सकाळी असं कुत्रं जरी रस्त्यानं जाऊ लागलं का नाही तर त्या कुत्र्यावर घालून शिवी द्यायची, म्हशीवर घालून शिव्या द्यायची. म्हैस जरी अशी रस्त्यानं जाऊ लागली का नाही कोणाची, आणि शेजाऱ्याला शिवी द्यायची असली का नाही तर त्या म्हशीवर घालणार, नीट चल ग जरा, नीट चल जरा. म्हशीला नसते बरं का ती शिवी. शिवी कुणाला असते? शेजारीने पाहिला नाव म्हशीचं पुढे. तुला कळच ना जरा, लईच आकार करलीस तू. कोण म्हैस आकार करते होय? म्हैस आकार करीत नाही, फक्त निमित्त म्हशीचा आहे, पण शिव्या द्यायला चालू आहे शेजारीने पाहिला. महाराज सुंदर स्वरूपामध्ये शिशुपालाचा असणारा उद्धार केला. पुढं दंतवक्र याचा असणारा उद्धार केला. पुढं वर्णन केलं आहे. ज्या कथेची आपण सुंदर असणारी वाट पाहू लागलो का नाही, त्या कथेचं असणारं नाव आहे सुदामजीचं असणारं चरित्र. आणि त्या सुदामाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. देवाला त्यानं काय घेऊन गेला? फक्त मुठभर असणारे पोहे घेऊन गेला, आणि त्याच्या बदल्यामध्ये सगळी नगरी सोन्याची असणारी करून टाकली. एक सुंदर
असणारी कथा सांगितलेली आहे. श्रीकृष्ण भगवंताचा असणारा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे सुदामा. आणि दररोजची भिक्षा जी काही लोक देतील त्याच्यामध्ये तो समाधानी असायचा. काही कालावधी निघून गेल्याच्यानंतर त्याची गरिबीची असणारी परिस्थिती. एक दिवस पत्नीनं सहज सांगितलं, मालक, गड्यानो राजा किरी झाला आणि कृष्ण सिंहासनी बैसला. मालक, माझी विनंती आहे, आपल्याकरता काही मागून आणू नका, पण आपल्याला जी पुत्र संतती आहे का नाही ते उपाशी मरत आहे, कृष्णाकडे जा आणि काहीतरी मागून आणा. त्यावेळेस सुदामानं सांगितलं, देवाची भेट घ्यायला जायचं म्हटलं का नाही तर रिकाम्या हातानं जायचं नसते. गुरुची भेट घ्यायला जायचं म्हटलं तर रिकाम्या हातानं जायचं नाही. आई वडिलाची भेट घ्यायचं जायचं म्हटलं तर रिकाम्या हातानं जायचं नाही. किंवा राजाच्या भेटीला जायचं असेल तर रिकाम्या हातानं जायचं नाही. त्यावेळेला पत्नीनं सांगितलं, काही हरकत नाही, मी काहीतरी भेट वस्तू असणारी आणते. 2-4 घरी असणारी शेजारी पाजाऱ्याकडे गेली आणि एक मूठभर असणारे तिला पोहे काही ठिकाणी वर्णन केलं आणि काही ठिकाणी 4 मोठी पोहे तिनं बांधून दिले सोबत. ज्याच्यामध्ये बांधून दिले ते वस्त्रसुद्धा बरोबर नव्हतं, गरिबी परिस्थिती एवढी. आणि पत्नीचा निरोप घेतला आणि निघाल्याच्या नंतर वर्णन केल्या रस्त्यानं चलत असताना पायात चप्पल नाही, ऊन, एका वृक्षाच्या ठिकाणी थांबल्याच्या नंतर देवाला कीव आली. वृक्षासहित ते ठिकाण उचललं, द्वारका नगरीच्या जवळ आणलं. डोळे उघडला, पाहता तो काय समोर द्वारका नगरी. द्वारपालांना विचारलं, अरे नगरी कुणाची आहे? द्वारपालाने सांगितलं, कृष्णाची. कृष्णाची? मग इतक्या लवकर मी कसं काय आलो? त्याचं कारण एक आहे, देवाचं नामचिंतन करत असताना रस्ता कधी कटतो हे सांगता येत नाही. नाचत गावात जाऊरी खेळिया, बस. आणि अशा स्वरूपामध्ये गेल्याच्या नंतर मग मात्र सुंदर वर्णन केलं आहे. श्रीकृष्ण भगवंताला निरोप दिला, देवा, तुमचा असणारा एक भक्त, तुमचा असणारा एक दास आणि तुमचा असणारा मित्र सांगतो आणि तो तुम्हाला भेटण्याकरता असणार आलेला आहे. देवानं सांगितलं, काय नाव काय त्याचं? मग त्यांना असणारा निरोप देण्याकरता असणारा सांगितलेला आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है.
देवाला असणारा निरोप. आणि निरोप गेल्याच्या नंतर मग मात्र देव सिंहासनावर बसलेला. सुदामा आला म्हटल्याबरोबर देवानं, पायामध्ये बूट नाही, चप्पल नाही, काही नाही, तिथूनच देवानं, राजा आहे, सिंहासनाखाली टाकून या उडी, सिंहासनाच्या खाली उडी टाकली. धावत धावत असताना देव निघाला. संपूर्ण मंत्रिमंडळ देवाच्या माग. पत्न्याला गोष्ट कळाली 16,108. नेमकं झालंय तरी काय आणि भेटाय तरी कोण आलेलं आहे. त्या पत्न्या सुद्धा पळायला लागल्या पाठीमागं, नेमकं आहे तरी कोण असं. दरवाजामध्ये जो आलेला आहे की नाही द्वारपालाच्या ठिकाणी, साधारण एक असणारा ब्राह्मण, अंगावरचे कपडे फाटलेले, काय शरीराची असणारी अवस्था. देव गेला आणि गेल्याच्या नंतर अगोदर ब्राह्मणाच्या पाया पडला. पाया पडल्याच्या नंतर सुदामजीला असं छातीला छाती लावल्याने कवटाळलं. हाताला धरलं ना, हाताला धरून आणून सुदामजीला सिंहासनावर बसवलं. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी याची पाद्य पूजा करण्याकरता, पायाची पूजा करण्याकरता तिथंच ठेव कुठतरी, इकडे नको आणू, तिथंच ठेव ना, तिकडे कशाला आणालास, इकडे घे माझ्या, तिकडे तिकडे घे, इकडे ठेव. हां. आणि रुक्मिणीला पाणी आणण्याकरता सांगितलं. रुक्मिणीनं पाणी आणलं आणि पाणी आणल्याच्या नंतर मग मात्र पाये धुण्याकरता सुरुवात केली. पाणी पायावर असणारी रुक्मिणी टाकते असे पाणी, आणि श्रीकृष्ण पाय असणारे असे धुतो. हळद कुंकू असणारं लावलं आणि हळद कुंकू लावल्याच्या नंतर फूल ठेवला, चरणाचं असणारं दर्शन घेतलं, ब्राह्मणाचं चरणतीर्थ घेतलं आणि देवाची सेवा करण्याकरता सुंदर स्वरूपामध्ये देवांनी सुदामजीला क्वाटवर असं बसण्याकरता सांगितलं, पुन्हा झोपण्याकरता सांगितलं. ऐका, तो क्वाट म्हणजे साधारण क्वाट नाही, सुंदर स्वरूपामध्ये असणारं. आता पहा, सुंदर असणारा तो महल, आणि त्या महलामध्ये सुदामजी असे क्वाटवर बसले, त्यांना झोपवलं. सेवा करण्याकरता कोण आहे? सेवा करण्याकरता आहे श्रीकृष्ण. सुदामजीचे पाय दाबण्याकरता आहेत कृष्ण. पाय दाबू लागले. पाय दाबत 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 असताना पायापर्यंत आले. तळपायाला असा हात लागला आणि तळपायामध्ये काटा मोडलेला होता. काटा देवाना असा बाहेर काढल्याबरोबर तर त्याच्यातून रक्त बाहेर येऊ लागलं. आता रक्त बाहेर येत असताना ते रक्त थांबना, देवानं रुक्मिणीला परत पाणी आणण्याकरता सांगितलं. रुक्मिणीला पाणी आणण्याकरता उशीर झाला. देवाला एवढं दुःख झालं की माझ्या भक्ताला पायामध्ये घालण्याकरता चप्पल सुद्धा मिळत नाही. देव एवढा रडला, एवढा रडला. सुदामजीचे पाय धुण्याकरता पाण्याची गरज पडली नाही, तर डोळ्यामधले जे अश्रू होते का नाही, त्यानंच ते पाय धुला. पुन्हा जेवण्याकरता असणारे ताट लावले होते महलामध्ये रुक्मिणीच्या, पण ताट किती आले सुदाम देवाला जेवण्याकरता? ऐका बरं का, 16,108 ताट आले जेवण्याकरता. कशाकरता? घर अलग अलग होते ना. 16,108 पत्न्या असल्यामुळं प्रत्येक जणीनं स्वयंपाक बनवून आणला बरं का, सुंदर स्वयंपाक. आणि सुंदर स्वयंपाक असा ताट पंचपक्वान्नाचं आणलं का, तर ब्राह्मणाला आपला सुद्धा प्रसाद असावा, म्हणजे स्वयंपाक बनवून आणला. सुदामजीला असं बसवलं. बसवल्याच्या नंतर जिथपर्यंत त्याची दृष्टी जाईल का नाही, ताट किती? 16,108. जेवढी दृष्टी त्याची जाते, बसायचं सोडून द्या, ताट ठेवायला जागा नाही. कधी कधी आपल्याला असं होतं, नेमकं काय काय खाऊ, कधी कधी, आणि कधी कधी काय काय खाऊ, म्हणजे कधी एवढा पदार्थ असतो की काय खाऊ आता नेमकं ह्याच्यातलं नेमकं, आणि कधी कधी काहीच नसतं, काय खाऊ आता. सुदामजीला प्रश्न असा पडला, आतापर्यंत माझ्या संसारामध्ये खाण्याकरता काही नव्हतं, आता नेमकं काय खाऊ? रडू लागला. रडत असताना देव सांगतात, का रडतो बाबा? आणि त्यावेळेला सुदामजी सांगतात, देवा खरं सांगू, माझी पत्नी, मुलं बाळ घरी सगळे उपवासी आहेत बरं का. हे अन्न मी कसं, काळजी करू नको सुदामा, तू आनंदात जेवण कर, त्यांची काळजी करू नको. तो सुदामजीनं जेवण करण्याकरता सुरुवात केली. सुंदर स्वरूपामध्ये जेवण केलं. आणि जेवण केल्याच्या नंतर, नाही असू द्या, असू द्या, जेवण केल्याच्या नंतर मग मात्र बसले आणि एक प्रश्न विचारला, सुदामा, अरे तू मला भेटण्याकरता आणलंस, काही भेट वस्तू वगैरे काही माझ्या वहिनीनं तुझ्यासोबत काही दिली का नाही? त्याला लाज वाटली बरं का. एवढ्या मोठ्या राजाला, मित्राला आपण कोरडे पोहे आणलेत,
एवढं पंचपक्वान्नाचे पदार्थ यानं खाऊ घातले, आपले पोहे याला कसे दाखवावे? त्याला लाज वाटली बरं का, पोहे दाखवत नव्हता. शेवटी सांगितलं, मला लक्षात आलं तू पोहे दाखवणार नाही, तुझं गठुडं कुठं आहे? ते गठुडं घेतलं असं पोह्याचं. देवाला असं वाटलं एवढं मोठं गठुडं आहे त्यावरती पोहे तेवढे असतील, अजिबात नाही. पोहे सांडून म्हणून गाठीवर गाठ, गाठीवर गाठ, गाठीवर गाठ, पोहे 4च मूठ, पण गाठीनं गठुडं मोठं झालं होतं. शेवटी 4 मूठ पोहे निघाले. देवानं 1 मूठ अशी मारली आणि देवानं खाण्याकरता सुरुवात केली. 1 मूठभर पोहे खाल्ल्याच्या नंतर एकट्या देवाचं पोट नाही भरलं, सगळ्या त्रिभुवनाचं पोट भरलं बरं का. फक्त 1 मूठ पोहे घातले खाऊ तर सगळ्या त्रिभुवनाचं असणारं पोट भरलं. दुसरी मूठ मारली आणि देव खाणार तोपर्यंत रुक्मिणीनं हात धरला. त्याचे 2-3 कारण बरं का. का रुक्मिणीनं हात धरला? त्याचं कारण एक आहे, आमचा बाबा भरपूर उदार अंतकरणाचा आहे. 1 मूठभरच पोहे खाल्लेत, आता या मुठीच्या बदल्यात काय देतो काही सांगता येत नाही बरं का. आणि दुसरी जर मूठ या बाबानं जर खाल्ली तर ही द्वारका नगरी या ब्राह्मणाला दान करून टाकील. मग आपण काय ऊसतोडीला जायचं का पुन्हा? काही महिला हुशार असतात बरं का. जर 2-3 जर मुलं असतील, 2-3 जर मुलं असतील आणि एका मुलाकडे जर आई वडील राहत असतील तर ती सून पती परमेश्वराचे कान कशी भरते आहे का? मालक, मी काय तुमच्या आई वडिलाला सांभाळीना का? सांभाळते ना, पण तुमच्या आई वडिलांनी दुसऱ्या पण मुलाला जन्म दिलेला आहे, ते पण जमीन खातात. माझं असं म्हणणं आहे त्यांनी पण सांभाळावं की. कसे कान भरतात बघा बरं. आता इथं भांडणं करायची गरज नाही. आणि असं बोलल्याशी तर मालकालाही खरं वाटतं, बरोबर आहे बरं का, आपली बिचारी सांभाळायला तयार आहे, त्यांनी सांभाळावं का नाही? झाले भांडणं चालू. रुक्मिणीला सांगण्याचा भाग देवाच्या लक्षामध्ये आला. ते सगळे 3 मुठी पोहे 16,108 पत्न्यांनी खाल्ले आणि एका फक्त मुठीच्या बदल्यामध्ये देवानं काय केलं आहे का? खिशामधला मोबाईल काढला. तुम्हाला देवाजवळ मोबाईल आहे का? भंगारवाल्याजवळ मोबाईल आहे. मोबाईल काढला आणि विश्वकर्म्याला लावला. अरे विश्वकर्मा, सुदाम नगरीला जायचं आणि तिथलं बांधकाम एका रात्रीमध्ये करून टाकायचं, एकाच रात्रीमध्ये. आणि त्या रात्रीमध्ये बांधकाम करत असताना माझ्या सुदाम देवाचं जे घर आहे, जे सगळे नगरी आहे का नाही, बांधकाम करत असताना तिथले सगळे रस्ते सुद्धा सोन्याचेच बनवायचे. कुणाचंही गरीबाचं घर असो, श्रीमंताचं असो, सिमेंट वापरायचं नाही, लोखंड वापरायचं नाही, काही नाही. प्रत्येक बांधकामाला काय वापरायचं? सोनच वापरायचं. 1 मूठभर पोहे खाल्ले त्याच्या बदल्यामध्ये सुदाम देवाचं अख्खं गाव देवानं असणारं सोन्याचं करून टाकलं. मुठीच्या बदल्यामध्ये सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याची भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखुनी गाव सोनियाचा दिधला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. नाही असू द्या आता उगात राहू द्या महाराज, बसू द्या आता, काय नाही बसू द्या उगात.
डिस्टर्ब होते, राहू द्या आता, काहीच करू नका तुम्ही. आता 15 मिनिट कथा राहिल्या, काही बोलू नका आता, शांत बसावं का आता, बसावं का आता तुम्ही, आता बसावं, बोलू नका आता. मला सांगायचा दृष्टांत आहे का, तुम्ही सगळेजण कीर्तन ऐकता, आपण सगळेजण असं म्हणतो सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल तर लंकेचा रावण सगळ्यात जास्त श्रीमंत आहे असं आपण म्हणतो बरं का. पण लंकेच्या रावणापेक्षा जर जास्त श्रीमंत कोण असेल तर लंकेच्या रावणापेक्षा सुद्धा सुदामा श्रीमंत जास्त आहे. तुम्हाला कसं काय, त्याचं कारण आहे का, एक अभंग आहे. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत तसे संख्या जैसी तैसी, 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे. लंका म्हणतात आपण सोन्याची होती, सोन्याची नव्हती लंका ती. त्या लंकेमध्ये सुद्धा 5 लक्ष घर पाषाणाची होती. पाषाण कशाला म्हणतात, पाषाण म्हणजे दगड. त्या लंकेमध्ये 5 लक्ष घर पाषाणाची होती. 7 लक्ष तेथे विटबंदी. 7 लक्ष घर कशाची होती, विटची. 5 लक्ष पाषाणाची, 7 लक्ष विटची. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची. कास म्हणजे काशापासून टाळ बनतो का नाही, तांब्यापासून जे आपल्या घरामध्ये भांडे असतात ते तांब्याचे काही. कोटी घर आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. म्हणजे सगळी लंका सोन्याची होती का, नव्हती बरं का. सगळी लंका सोन्याची नव्हती. वरून एक त्याचा लेप दिलेला होता फक्त सोन्याचा, पण सगळी लंका सोन्याची नव्हती. पण संपत्ती आहे का, एक मुठभर पोहे खाल्ले त्याच्या बदल्यामध्ये सुदाम देवाची असणारी सगळी नगरी सोन्याची करून टाकली. ऐका, कोणी वर्गणी दिली नसेल, वर्गणी द्या. देवाकरता चांगलं कार्य चालू असेल, स्वतःहून असणार ते कार्य करायचं, देवाला असणारं देऊन टाकायचं. मुठभर पोह्याच्या बदल्यामध्ये जर सोन्याची नगरी करून टाकत असेल तर वर्गणी दिल्याच्या नंतर तुमचं घर सुद्धा कुडाचं, साधारण मातीचं देव ठेवणार नाही, तुमचं घर सुद्धा चांगलं बांधून दिलं. सुदामाची सगळं गाव बांधून दिलं, तुमचं घर बांधून देणार नाही. याच्या पुढे सांगतो, मुठभर देवाला पोहे द्या, प्रसाद द्या. आणखी एक घर सांगतो, ते तर घर बांधून देईलच देईल, पण हे कुणाचं घर जरी खराब होत असेल का नाही तर हे घर सुद्धा त्याचं बांधून देईल. म्हणजे हे सुद्धा घर आहे. एखाद्या वेळेस ते घर बांधून सुद्धा उपयोग नाही, हे घर सुद्धा चांगलं पाहिजे. गुडघे असतील, कंबर असेल, हे घर सुद्धा चांगलं पाहिजे. म्हणून देवाच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये दान करायचं. आता पुढं सुंदर असणारं वर्णन केलेलं आहे. 4 दिवसापर्यंत सुदामदेव राहिले आणि राहिल्याच्या नंतर सुदामानं सांगितलं, मला आता निघावं लागेल बरं का. एवढी नगरी सोन्याची केली पण सुदामाला पत्ताच लागू दिला नाही. देवाचे कपडे सुदाम देवानं 4 दिवस अंगावर घातले होते. जाताना सांगितलं देवानं, सुदामा तेवढे माझे जे कपडे तू अंगावर घातलेस का नाही तेवढे काढून ठेव इथं, आणि तू जे घालून आलता का नाही तेच घालून परत जा. सुदाम म्हणतो, असं का? अरे बाबा, रस्त्यानं हे जर किमती मोलाचे कपडे घालून जर निघाला का नाही चोरटे मारतील तुला. हे कपडे काढून इथं ठेव, फाटके कपडे घालून जा, म्हणजे रस्त्यानं तुला कोणी अडवायचं नाही. कपडे ते काढून घेतले, पहिलेच कपडे अंगावर घातले. रस्त्यानं सुदामा जात असताना काही विचार करू नका, काय करायचं राजा असून, काहीच दिलं नाही. काय करायचं राजा असून, एवढी भक्ती केली, राजा झाला आणि हे झालं, काहीच दिलं नाही. एक त्याचं मन म्हणतं नका देऊ जा, त्याचंच मन बोलतं बरं का, नका देऊ जा. पण काय माझं स्वागत केलं त्यानं, माझ्या चरणाचं दर्शन घेतलं, माझं चरणतीर्थ घेतलं. एवढंच नाही, छातीला छाती लावली. ज्या क्वाटवर रुक्मिणी बसते त्या क्वाटवर मी झोपलो. एवढंच नाही, माझ्या चरणाची सेवा माझे पाय कृष्णानं दाबले. एवढंच नाही, काय 4 दिवसामध्ये माझा थाट केला, पण स्वागत चांगलं केलं बरं का. एक मन म्हणतं काही दिलं नाही, एक मन म्हणतं चांगलं स्वागत केलं. पुढं ऐका, पुढं असं सुदामा म्हणतो, रस्त्यानं चलत असेल, खरंच बरं का, एखाद्या वेळेस मला प्रॉपर्टी धन का दिलं नसेल त्याचं एक कारण आहे. मला जर श्रीमंत त्यानं जर बनवलं असतं तर मी देवाला विसरून गेलो असतो, म्हणून मला संपत्ती दिली नसेल. रस्त्यानं जाऊ लागला. कधी सांगू, माणसाला सुखामध्ये जास्त देवाची आठवण येते का दुःखामध्ये? सुखात येत नाही बरं का. चांगली जर अशी 5 फुटाची टीव्ही जर भीतीला असेल का नाही, मोठं घर असेल, एशीचं घर, संपत्ती, मंदिराकडे येऊन बसत नाही, ती तिकडं झोपतं निवांत.
हा सुख में स्मरण सब कुछ करे, सुख में करे न कोई, सुख में स्मरण करे न कोई, दुख काए तो हो, दुख काए तो हो। वाह दुख में स्मरण करे न कोई, दुख में स्मरण करे न कोई, दुख में करे तो हो, दुख में स्मरण करे तो दुख काए तो हो। वा देवाकडे आल्याच्या नंतर कधी मागणी मागा, एक चिमुडभर साखर देवाला ठेवता आणि देवाला म्हणता देवा सगळ्याला सुखाचं ठेव, घरचे बरं का सगळे सुखाचे ठेव. अरे सुखामध्ये देवाची आठवण येत नाही. कुंती मातेनं कृष्णाकडे मागणी मागितली, देवा प्रत्येक क्षणाला मला दुःख दे. कशा करता? दुःखामध्ये देवाची आठवण येते, सुखामध्ये येत नाही. निघाला घरी. घरी निघाल्याच्या नंतर सुंदर स्वरूपामध्ये जिथं आपलं घर आहे तिथपर्यंत गेला चलत चलत. त्याला असं वाटलं ज्या गावात मी आलो हे गाव तर माझं नाही. तोपर्यंत लोक धावत धावत आले, राजा आले, राजा आले, राजा आले. राजा नेमका कोण आहे? तोपर्यंत हवा घालू लागले, पुढं समोर फुलं टाकू लागले. आपल्या घराच्या जवळ गेला तर तिथं घर राहिलं नव्हतं. सुंदर असणारा राजवाड्यासारखा महल असा. आणि ज्या पत्नीला सुदामदेव आले हे कळाले का नाही, तिनं तर सुंदर चष्मा, इथं झुंबर, शेवनपेस, दाग दागिने घालून चम 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 अशी चमकू लागली. ह्याला तर लक्षातच येईना नेमकं बिचारी कोण आहे आणि काय नाही ते. लक्षातच येईना. त्याला असं वाटलं मी ब्राह्मण आहे आणि महिला माझ्या पाया पडण्याकरता येतात. एखादी कोणाच तरी श्रीमंताची पत्नी असेल, आपण कशाला त्यांना अशी खाली मान घातली. ती बिचारी आली, चरणाची असणारी पूजा वगैरे केली, कपाळाला गंध लावला आणि अशी लाजू लागली. तुला लाजायचं काय कारण असेल होतं? ती लाजू लागली. तर देवबापानं हात जोडून सांगितलं, मी तुम्हाला ओळखीला नाही बरं, कारण लाजायचं नेमकं काय कारण आहे? ती म्हणली, मालक नीट बोला की जरा. म्हणजे मालक, अहो मी तुमची पत्नी आहे. आणि मग थोडा चेहरा व्यवस्थित बघू लागल्याच्या नंतर मग त्याच्या लक्षात आलं, पण हे झालं नेमकं कसं काय? हे सौंदर्य, हे घर दार वगैरे. त्यावेळेस सांगितलं, तुम्ही 4 दिवस घरी नव्हता का? नाही, आम्ही सगळे झोपलेलो होतो. रात्री सकाळी झोपेतून उठलो, आम्हाला हे गाव कसं बदललं हे कुणालाच कळालं नाही. किती कौतुकाची गोष्ट आहे बघा. आपल्याला बांधकाम करायचं म्हटल्याच्या नंतर किती बेजारी असते आणि काय नाही. देवानं बांधकाम एवढं करून दिलं, पण एकाला सुद्धा पाणी सुद्धा मारायचं ठेवलं नाही बरं का. सोन्याला पाणी मारायची गरज पडत नाही. हा भरपूर असणार येतो. सुदामदेव रडू लागला. खरंच देवानं भरपूर असताना मला दिलं. आता पुढले सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे.
श्रीकृष्ण भगवंताला 16,108 पत्न्या, एका पत्नीला 10 मुलं झाले. हिशोब करा बरं का. दिदूबाई थोडं शांत बसतो. ऐ शांत बस थोडं जरा, बस खाली तिथं, नाही तर घरी तर जातो. एका पत्नीला 10 असणारी मुलं झाले. आता हिशोब करा बरं का. 16,108 गुणविले 10 एका पत्नीला बरं का. पुन्हा ते मुलं लहानाचे मोठे झाले, त्यांचे लग्न झाले, पुन्हा त्यांच्या पत्नीला पुन्हा 10 झाले. आता हिशोब करीत राहा बरं का. आता आज जर कृष्ण असता तर पंतप्रधान तेच असते बरं का. त्यांच्या विरोधात कोणी फॉर्मच भरला नसता का. तर सगळं मतदान घरचंच आहे ना महाराज. इतकी असणारी ती पुत्र संतती असणारा भाग वाढला का नाही. देवाला असं वाटलं आता हे जर असेच वाढत गेले का नाही तर घटना बिघडेल, यांना मारलं पाहिजे. ते गोष्टी लक्ष करा बरं का. लोक म्हणतात आमच्या घरातलं देवानं माणूस मारलं. काही गोष्टी लक्षात घ्या. जिथं देव स्वतःच्या मुलाला ठेवत नाही जिवंत, तिथं तुमचं कुठं मांडायचं. गोष्ट लक्षात घ्या. जिथं देव स्वतःच्या मुलाला जिवंत ठेवत नाही तर तुमच्या घरातल्या माणसाचं कुठं घेऊन बसलात तुम्ही. काय केलं देवानं. काही ऋषी मुनी बोलवले आणि त्यांना सांगितलं जा पिंडारक असणाऱ्या क्षेत्रामध्ये जा आणि माझी मुलं जर तिथं आले तर त्यांना शाप देऊन टाका. निमित्त करायचे बरं का. आता हे माणूस कुठलाही मरत असताना त्याला निमित्त असतं. निमित्ताशिवाय माणूस मरत नाही. ऋषी मुनी तिथं होते तपश्चर्या करणारे. जांबवंतीचा मुलगा, त्याचं नाव आहे सांब, त्याला साडी घातली, हातामध्ये बांगड्या भरल्या, पोटाच्या ठिकाणी एक वस्त्र त्याला गुंडाळण्याकरता सांगितलं. हे सगळे मुलं आले. ऋषीमुनीच्या जवळ आल्याच्यानंतर प्रार्थना करू लागून सांगू लागले. ऋषीमुनी सांगा, ही असणारी एक महिला आहे. ती महिला नव्हती पण ही महिला आहे. सध्या गर्भवती अवस्था प्राप्त केली. सांगा मुलगा होईल का मुलगी होईल. आता ते ऋषीमुनी सगळं जाणत होते ना. ते गप्प बसले. सांगा ना मुलगा होईल का मुलगी होईल. तरी गप्प बसले. सांगा मुलगा होईल का मुलगी होईल. राग आला. कृष्णाचं नामचिंतन केलं. कृष्णाचं नामचिंतन करून सांगितलं देवा आता तुझीच आज्ञा आहे, शाप देतो बरं का. आता सांगितलं मुलगाही होणार नाही मुलगी होणार नाही. काय होईल. मुसळ. आणि हेच मुसळ सगळ्या यादव कुळाचा नाश करून टाकेल. त्याच्या अंगावरची साडी वगैरे वस्त्र काढलं. पोटाच्या ठिकाणी कपडे असे गुंडाळलेले होते आणि पोटाच्या ठिकाणी कपडे गुंडाळल्याच्या नंतर मग मात्र ते कपडे काढले तर बघतात तर काय मुसळ. ते मुसळ उचललं त्यांनी, द्वारका नगरीकडे नेलं आणि त्याचं असं घासण्याकरता सुरुवात केलं. मुसळ ठेवायचं नाही. जसं आपण खिसणीवर घासतो का नाही खोबरं, तसं असं घासलं त्याला. त्याचं पीठ केलं. पीठ केल्याच्या नंतर जर खिसणीवर जर तुम्ही खोबरं घासू लागलात का नाही, सगळ्यात शेवटी एक चिपटी उरते. ते घासता येत नाही बरं का. ते हाताला लागते. किती जरी बारीक घासायचं म्हणलं तर ते शिल्लकच राहणार. ते घासताच येत नाही. तेवढा तुकडा उरला आणि समुद्रामध्ये टाकून दिला. एका माशानं तो तुकडा गिळला आणि जेवढं पीठ होतं का नाही निघालं सगळं समुद्रामध्ये नेऊन टाकलं. ते पीठ वाहत वाहत काठाला आलं. काठाला आल्याच्यानंतर त्याचं लव्हाळचं नावाचं गवत तयार झालं, टणकदार असं. आणि जो तुकडा माशानं गिळला होता, एका कोळ्यानं पकडला मासा, त्याला कट केलं, त्याच्यामधला तुकडा काढला. जरा नावाच्या व्याधानं तो तुकडा बाणाला लावला आणि पुढं वर्णन केलं आहे. आपशकून होऊ लागले. पुढं अनेक असणाऱ्या देवता मंडळींनी कृष्णाला सांगितलं तुम्ही निजधामाला या. सांगितलं माझी मुलं मारले का नाही एकदा. मी आलोच म्हणले चला. पुढं उद्धवाला बद्रिक आश्रमाला मध्ये पाठवलं. आपशकून होऊ लागले. सांगितलं आता शंकोद्वार क्षेत्री आणि प्रभा क्षेत्री चला. निघाले सगळे तिथं. तिथं गेल्याच्या नंतर कृष्णाच्या मुलांनी सगळ्या जणांनी मैरेक नावाची मदिरा पेली. मैरेक. आणि ती मदिरा पेल्याच्या नंतर म्हणजे उदाहरणार्थ काय पेली त्यांनी. दारू पेली. आणि दारू पेल्याच्या नंतर बुद्धीमध्ये परिवर्तन होतं. काय आपण कळालं हे कळतच नाही. ती मदिरा पेली आणि मदिरा पेल्याच्या नंतर एकमेकाला जरा बोलू लागले. बोलत बोलतच भांडणं लागले. आपापसातच बरं का. आता घरचेच भांडणं आहेत. आपसामध्ये असे भांडणं जे लागले का नाही, ह्यानं उचलून त्याला टाकायचं, त्यानं उचलून त्याला टाकायचं, पुन्हा हातानं मारहाण, गदेनं मारहाण, शेवटी शस्त्रास्त्र संपू लागले. समुद्राच्या काठावर जे गवत उगवलं होतं का नाही, त्या मुसळापासून तयार झालेलं, शापच तसा होता. गवत प्रत्येकानं उपटायचं, डोक्यात घालायचं. डोक्यात घातलं रे घातलं, टनकून आवाज यायचा, असा जाग्यावरच मरायचा. कारण ते गवत म्हणजे आपल्या गावतासारखं नव्हतं गवत.
फक्त निमित्त गवताचं तयार कशापासून झालं? लोखंडापासूनच. श्रीकृष्ण भगवंत एका पिंपळाच्या वृक्षाच्या खाली बसलेले आहेत आणि पिंपळाच्या वृक्षाच्या खाली बसल्याच्या नंतर उजवी मांडी आहे आणि उजव्या मांडीवर डावा पाऊल ठेवलेला आहे, असा तळपाय. आणि तळपाय ठेवल्याच्या नंतर त्या तळपायाला इतका सुंदर देवाचा चरण, इतका सुंदर, ज्यानं टोकाला बाण लावला होता का नाही, ती शिकार करण्याकरता आलेला, त्यानं ते तळपाय बघितला. त्या जरा नावाच्या शिकाऱ्याला असं वाटलं की हे हरणाचंच तोंड आहे, म्हणून त्यानं बाण सोडला आणि बाण सुईकून आला आणि कृष्णाच्या चरणाला लागला. धावत धावत शिकाऱ्याला पाहत होता, काय हरण नाही, काही नाही, देवाचा असणारा चरण आहे. त्यानं पाया पडू लागला. सांगितलं, बाबा रडू नको, पहिल्या जन्मामध्ये मी तुला झाडाच्या आड धरून बाण मारला, कारण हाच व्याध पहिल्या जन्मामध्ये वाली होता, वाली. आणि देवानं राम असताना झाडाच्या आड दबले आणि सुग्रीवाचं संरक्षण करण्याकरता वालीला झाडाच्या आड धरून बाण मारला. देवावर उसनं बर का. आणि या जन्मामध्ये तोच व्याध वाली, त्यानं झाडाच्या आड दडला आणि बाण मारला. सांगितलं, वा देणं घेणं नील झालं बरं का. आता देवा मला माफ करा, नाही, मला जरी तू बाण मारला असलं तुला मी वैकुंठाला पाठवून देणार. किती देवाची कृपाळूपण आहे बघा. ज्यानं बाण मारला त्याला नरकाला नाही पाठवलं, त्याला वैकुंठाला पाठवलं. इकडं आपापसात भांडणं सुरू झाले आणि आपापसात भांडणं सुरू होत असताना बलराम दादा तिथंच थांबलेले आहेत. त्यांनी आपला आत्मा परमात्म्यामध्ये असणारा लीन केला. बलराम दादाचा अवतार म्हणजे शेषाचा, आणि शेषाचा अवतार असल्याच्या नंतर मग मात्र सुंदर वर्णन केलं आहे. त्यानं काय केलं? मूळ स्वरूपामध्ये लीन झाले, म्हणजे शेषाच्या ठिकाणी गेले. कृष्णानं बघितलं माझा बलराम दादा निघून गेला, आता मला सुद्धा निघून जावं लागेल. तोपर्यंत दारुकरत घेऊन आला. दारुकाला सांगितलं, दारुका, हे आपापसात सगळे मरण पावले, आता मी सुद्धा चलतो बरं का. आता इथं नियम आहे पृथ्वी तलावर आल्याशिवाय कुणालाही थांबता येत नाही, देवाला सुद्धा थांबता येत नाही. देवाचं आयुष्य सांगितलेलं आहे, 125 वर्षापर्यंत देव तिथं पृथ्वी तलावर राहिले, फक्त 125 वर्ष. दारुकाला, देवा मला सोडून जाऊ नका. नाही नाही दारुका, मला निघून आता गेलं पाहिजे, माझं कार्य संपलं. दारुकानं सांगितलं, देवा मी कसं राहू? सांगतो ऐक, तुम्ही सगळ्या जणांनी अर्जुनाकडे जायचं, अर्जुन तुमचं संरक्षण करेल. पण एक काम कर, इथून आता तू पटकन द्वारका नगरीला जा आणि सांग, समुद्र ही सगळी द्वारका नगरी आता बुडवून टाकणार आहे, ज्यांना वाचायचं त्यांनी त्या नगरीच्या बाहेर या. तेवढ्याच वेळामध्ये श्रीकृष्ण भगवंताचा तो असणारा रथ उडाला, आकाशातून आलेला रथ जो उडाला का नाही, देव कसे असणारे आपल्या वैकुंठ धामामध्ये निघून जातात. ब्रह्मदेव, विष्णू, भगवान शंकर, सगळे सगळे असणारे लोक ते देवाचं असणारं वैकुंठ गमन पाहण्याकरता आले. पण देव कसे निघून गेले याला दृष्टांत दिलेला आहे. आभाळ यावं, आणि आभाळ आल्याच्या नंतर आभाळामधूनच वीज निघते. वीजेचा जन्म कुठून होतो? आभाळामधून. बरं, वीज आभाळातून जन्माला येते आणि मरण कशामध्ये पावते? म्हणजे लीन कशामध्ये होते? आली आभाळातूनच आणि परत आकाशामध्येच लीन होऊन जाते, म्हणजे आभाळामध्येच लीन होते. देव जन्माला तसेच आले असं कुणाला कळालं नाही, आणि देव कसे निघून गेले हे सुद्धा कुणाला कळालं नाही. असा देवाचा असणारा वैकुंठ गमनाचा असणारा तो भाग आहे. बोलिए श्री कृष्ण भगवान की जय, बोलिए श्री कृष्ण भगवान की जय. अशी 7 दिवस मर्दी का मैं भूला मेरे अलबेले
गोपाल कृष्ण भगवान की जय। महामुनी शुकाचार्य महाराज की जय। जय जय श्री राधेश्याम। आता पुढं 7 दिवसापर्यंतची असणारी ही जी कथा आहे का नाही, शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितली. शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, राजा तुला मी 7 दिवसापर्यंत कथा सांगितली बाबा, आता ही कथा सांगता झालेली आहे. होय महाराज, आता मला अंतिम उपदेश करा. मी नेमकं काय करू सांगितलं. राजा तू मरणार नाहीस बरं का, शरीर मरतं, मधला आत्मा मात्र मरू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णान्ति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि. राजा तू मरणार नाहीस, याच्यामधला जो आत्मा आहे का नाही, याला कापलं काही जरी केलं तर तो मरू शकत नाही. सांगितलं, होय महाराज, आता मला ज्ञान झालं, मी तुमची आता पूजा करतो. सुंदर स्वरूपामध्ये असताना पूजा केली आणि पूजा केल्याच्या नंतर मग मात्र निरोप घेतला. शुकाचार्य महाराज निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर पुढे वर्णन केलं आहे. राजा परीक्षितीला चावण्याकरता साप निघाला, त्याचं नाव आहे तक्षक. रस्त्यामध्ये भेट झाली तक्षकाची आणि कश्यप नावाच्या ब्राह्मणाची. तक्षक चावणार होता आणि कश्यप नावाचा ब्राह्मण त्याचं विष उतरणार होता. दोघांची भेट झाली. त्या तक्षकाने विचारलं, बाबा तू काय करणार तिथं जाऊन. सांगितलं, तू राजाला चावल्याच्या नंतर राजाचे प्राण मी वाचवणार. अरे पण राजाचे प्राण वाचवल्याच्या नंतर तुला काय फायदा होणार. राजा मला धन देणार. मग एक काम कर ना, मीच तुला धन देतो, इथून परत निघून जा. त्यानं सांगितलं, काम न करता जर पैसे भेटत असतील तर कशाला तिकडे येऊ. त्यानं तिथंच धन घेतलं आणि गेला निघून. आता पुढं तक्षक आला. राजाचं मरण कसं झालं लक्ष देऊन ऐका बरं का. त्याची 2-3 कारणं आहेत. असं काही लोक सांगतात, पांडव प्रताप नावाच्या ग्रंथामध्ये असं वर्णन केलं, राजानं काचाचा बंगला बांधला आणि काचाच्या बंगल्यामध्ये राजा बसला. ऋषीमुनी आले आणि ऋषीमुनी आल्याच्या नंतर त्यांनी एक बोर घेतलं आणि सांगितलं, राजा तुमची मरण्याची वेळ आहे, आता असं उपवाशी मरू नका, एवढंच बोर खातो मी. राजानं बोर घेतलं, बोर तोंडामध्ये टाकलं आणि बोर खात असताना आपण लगेच खात नाहीत, असा तुकडा करतो, त्याचे 2 भाग करतो. तेवढ्याच वेळामध्ये त्या बोरामधून निघाली आळी. आळीचं रूपांतर झालं तक्षकामध्ये. तक्षक आला आणि मानाला चावा घेतला. राजाचा अंत झाला. हे एक कारण. नंबर 2 कारण, तक्षकानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाचं रूप घेतल्याच्या नंतर परीक्षित राजाच्या जवळ आला आणि सांगितलं, महाराज मी तुमच्या दर्शनाकरता आलेलो आहे, तुमची भेट व्हावी याच्याकरता आलो. राजाला असं वाटलं हा ब्राह्मणच आहे काही, त्याला जवळ येऊ दिलं. ब्राह्मणाचं रूप तक्षकानं टाकून दिलं आणि तक्षकाच्या रूपामध्ये अवतीर्ण झाला, मानेला चावा घेतला, राजाचा अंत झाला. असे राजाचे वेगवेगळे असणारे कारण सांगितले. तक्षक साक्षात स्वरूपामध्ये आला, चावला आणि राजाचं जे शरीर आहे, अग्नी जसा शरीराला लागतो असं जळून गेलं राजाचं शरीर. एवढं त्याचं विष भयानक, त्याला अग्नी सुद्धा द्यायची गरज पडली नाही. त्याच्या मुलाचं नाव सांगितलं, जन्मेजय राजा. माझ्या बापाला मारणारा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे तक्षक. त्यानं सर्पसत्र नावाचा यज्ञ केला. सर्पाचं नाव घ्यायचं आणि सर्प येऊन मध्ये असे मरायचे. त्या राजानं सांगितलं, जो सर्प माझ्या बापाला चावलेला आहे, माझे वडील मरण पावलेत, आता तो नेमका येऊन पडत नाही, त्याचं नाव घ्या. त्यावेळेला तो तक्षक स्वर्ग लोकामध्ये होता आणि इंद्राच्या सिंहासनाखाली बसला होता. सांगितलं, असं म्हणा आता, इंद्राय तक्षकाय स्वाहा. इंद्राचं हे आसन निघालं आणि तक्षकही निघाला. तिथं अंगिरा नंदन बृहस्पती आले आणि सांगितलं, राजा हा यज्ञ बंद कर. पण तक्षक आणि तो असणारा सिंहाचा भाग सिंहासनाचा मध्ये पडत नाही. लोकांनी सांगितलं ऋषीमुनीनं, अगोदर बृहस्पतीची सेवा केल्याशिवाय, स्वागत केल्याशिवाय हा मध्ये पडत नाही. बृहस्पतीनं सांगितलं, तक्षक मरू शकत नाही, तो अमृत पिलेला आहे. राजा, साप चावल्यामुळे कुणाचा मृत्यू होत नाही, माझा एक निमित्त आहे. ऍक्सिडेंट झाल्यामुळे कुणाचा मृत्यू होत नाही, वीज शॉक लागून कुणाचा मृत्यू होत नाही, किंवा त्याला अनेक कारणं सांगितलेली आहेत. कुठलंही कारणामुळे माणसाचा मृत्यू होत नाही, फक्त देवानं निमित्त केलेलं आहे माणसाला घेऊन जायचं.
असा माणसाचा मृत्यू होत नाही. म्हणून निमित्ताचा धनी आणि केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आता पहा, पुढे सुंदर एक वर्णन केलेलं आहे. जन्मेजयानं सर्पसत्र यज्ञ बंद केलं. पुढे एक सूत महर्षींनी शौनकांना एक कथा सांगितली. पुढे नेमकं काय काय होणार आहे पुढे सांगितलेलं आहे. ऐका कलियुगीचा आचारू, पुढं काय काय होणार आहे. लक्ष देऊन ऐका बरं का, कलियुगात पुढं काय होणार आहे. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल. 5 वर्षाच्या मुलीचं लग्न पुढं होणार आहे. 6 वर्षाची नारी गर्भीण होईल. एवढंच नाही, 18 पगड जाती एका पंक्तीला येऊन जेवण करतील. हे सुरुवात झालेलं आहे बरं का. आता एवढंच नाही, आज माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. पुढं कालांतरानं माणसाचं आयुष्य फक्त 20च वर्षाचं होणार आहे. फक्त 20 वर्षाचं. थोडं थोडं पर्वत जादा उडून जातील. एवढंच नाही,